हॅलो युट्यूबकर, कशा आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर तुमचे सहस्र स्वागत असो. आज की नाही माझ्या मैत्रिणींनी आणि माझ्या नातेवाईकांनी सांगितलं की काहीतरी माशाचा पदार्थ कर, म्हणून आज मी माशाचा पदार्थ करणार आहे. चला तर मग किचन मध्ये. आज मी पापलेटची आमटी आणि पापलेट फ्राय करून दाखवणार आहे. हे बघा, ताजं ताजं पापलेट घेतलेलं आहे. पापलेट आमटीसाठी लागण्यासाठी लाल तिखट, हळद, त्यात टाकायला थोडे धणे, तशीच चिंच, कांदा आणि मुख्य म्हणजे खोबरं. हे खोबरं आता मी नारळ फोडून दाखवणार आहे आणि तुम्हाला खाऊन पण दाखवणार आहे. बघा, आणि त्याला लागणार तेल आणि मीठ. आणि तळायला हा बघा, बारीक रवा घेतला आहे आणि तांदळाचं पीठ घेतलंय. अगदी साधं आणि सरळ सोपं अशी मी गोवान्स करी आणि फ्राय करून दाखवणार आहे. हे बघा, नारळ फोडून घेतलाय आणि नेहमी नारळ फोडल्यानंतर धुवून घ्यायचा. आता गोव्याची लोक म्हणजे नारळ हवाच, खोबरं हवंच, खोबऱ्याशिवाय आमटी होणार नाही. आता हे खोबरं मी तुम्हाला खाऊन दाखवते कसं खावते. चला या तर. खोबरं खाऊन घेते. हे एवढं लागणार नाही मला, थोडं लागणार आहे, कारण थोडीच आमटी करायची आहे. बघितलेत ना मासे, थोडेच आहेत मासे. तर हे बघा खोबरं कसं खवते ते. मी खोबरं कातलं होतं ना, हे बघा, हे एवढं खोबरं कातलं. म्हणजे एवढं खोबरं आपल्याला आमटीला लागेल. आता ह्या खोबऱ्यात आपल्याला आणखीन तिखट, लाल, हळद वगैरे सगळं घालायचंय. पण त्याच्या आधी आपण हे मासे तळण्यासाठी मॅरिनेट करून ठेवूया. मग त्याच्यासाठी काय करूया बघा. हे बघा, वेगळं करून ठेवते. हे 4 पापलेट तुकडे मी तळायला घेतले आहेत. हे बघा, ह्याच्यात हळद थोडी घातली होती, थोडी घालूया. थोडी हळद, तिखट, कोणी कोणी आलं मिरची लसूणचं पण पेस्ट लावतात, पण मी काय लावत नाही. हे बघा, हे मी हातानेच घालणार आहे मी, कारण हातानेच मला बरोबर कळते. हे बघा, एवढं मीठ घालायचं आणि हा थोडासा लिंबाचा रस. आता हे मॅरिनेट करून ठेवते आणि नंतर मग आमटीला मी वाटून आणते. आमटीला काय काय वाटायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे मॅरिनेट करायचं, निदान 15 मिनिटं तरी मॅरिनेट करूया आपण. हे आमटी होईपर्यंत ही मॅरिनेट होईल आणि नंतर आपण ते तळायला घेऊया. कळलं ना? तर आता वाटणाचं काय काय वाटणात घालायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, नारळाचं पाणी फोडलेलं होतं ना, तेच पाणी वाटणाला घ्यायचं. साधं पण घ्यायचं, पण हे होतं ना पाणी, म्हणून हे वाटायला घेते. एवढं खोबरं घातलं. हे खोबरं त्यात हे बघा, दणे हा, त्यातच चिंच. हे बघा, आणि एवढा कांदा. हा बघा, अख्खा कांदा होता, त्याचा अर्धा कांदा घेतला. आणि त्यात 3 चमचे लाल तिखट, 1, 2 आणि 3. तसंच हळद 1 चमचा, थोडं कमी. आणि आता हे पाणी घालते आणि थोडं पाणी घालते आधी आणि वाटून आणते. हे बघा, एकदम गंधासारखं बारीक वाटून आणलंय. एकदम बारीक वाटायचं. आणि आता फोडणीला टाकणार मी.
बघा हा. दोन चमचे तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर कांदा एकदम बारीक करायचा, बारीक कांदा करायचा हा. तेल गरम झालं की हा कांदा टाकायचा. आणि कांदा जरा लालसर करायचा आणि मग हे वाटण टाकायचं. ह्याच्यात मी लसूण वगैरे काही घालत नाही, आमची एकदम साधी सोपी पद्धत आहे. आणि अशीच आमटी करून बघा, खूपच छान होते ही. ही अस्सल गोवांस करी आहे. हे बघा, कांदा जरा लालसर होऊ दे की मग हे वाटण टाकूया. पाणी लागलं तर थोडंसं पाणी लागेल. हे बघा, झालं ना, कांदा हा झालेला आहे. हे वाटण आता टाकायचं. थोडं ह्याच्यातच पाणी टाकते. हे बघा, एवढं आपल्याला किती पातळ हवंय तेवढं करायचं. आता हे एवढं पुरे आहे. हे बघा, ह्यातच थोडं मीठ घालूया. हे बघा, आता उकळी आली आहे. आता ह्याच्यात आपण हे मासे घालूया. आणि एक 10 मिनिटं शिजू द्यावं की आमटी तयार. आता मी फिश फ्राय करायला घेते. हे बघा, 10 मिनिटं उकळू दे, आमटी तयार. हे बघा, ह्यात आहे जवळजवळ 10 मिनिटं झाली मॅरिनेट होऊन. आता मी तळायला घेते. तळायला काय घेतलंय बघा, बारीक रवा आणि त्यातच तांदळाचं पीठ, हे सगळं मिक्स करायचं. आणि तवा गरम करत ठेवलाय, त्याच्यात तेल घालूया. आणि आता हे तळायला घेऊया. गॅस मंद ठेवायचा, म्हणजे कसं कुरकुरीत होतात. हे बघा, चारी बाजूनी रवा लागला पाहिजे. प्रेस करायचं जरा. हे बघा, आमटी आपली झालेली आहे. गॅस मी बंद करते हा.
थोडासा रवा लागेल, कारण थोडं कमी पडला. हे बघा, रवा खूप लागतो, म्हणजे कुरकुरीत होतं. एकदम कुरकुरीत होण्यासाठी रवा आणि तांदळाचं पीठ जरा जास्त लावायचं, प्रेस करायचं जरा, म्हणजे चारी बाजूनी लागतं. हे बघा, गॅस मी एकदम मंद केलाय. बघा, A few inches later. हे बघा, मासे होत आले आहेत. आता मी जेवणाचं ताट वाढून तुम्हाला दाखवते. हे बघा, होत आले आहेत, मासे झालेले आहेत. गॅस बंद करते आणि जेवणाचं ताट वाढून दाखवते तुम्हाला. जेवायला या हा. या जेवायला. कसं झालंय करून बघा. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय ना, अगदी तसंच्या तसं करून बघा. खूपच छान होते माशाची आमटी आणि मासा फ्राय. बघा, या जेवायला. कसा वाटला तुम्हाला? आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल करायला विसरू नका आणि कमेंट्स करायला विसरू नका. बाय.